आपणच जर आपल्या धर्माची इज्जत नाही ना राखली तर दुसरे कोणतरी येऊन ती उतरवतील. टिळकाने सांगितलं होतं प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या बनवून प्रदूषण करायला. टिळक जिथे कुठे असतील तुमची थेरं बघत असतील. काय वाटत असेल त्यांना? तुमचे हे डीजेच्या कर्कश आवाजावरचे नंगे नाच बघून. अरे एक खायला दाणा नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करताय आणि तुम्ही 10 दिवसांसाठी करोडो रुपयांचा सेट उभारताय. रोषणाई करताय. लाजा नाही वाटत? अरे कुठे ते सजीव देखावे, त्या नव्या नव्या कलाकारांना मंच देणाऱ्या छोट्या छोट्या नाटुकल्या, ते भजनांचे कार्यक्रम. ब्रिटिशांच्या काळात मराठी माणसांनी भारतीयांनी एकत्र यावं म्हणून लोकमान्य टिळकांनी हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. आणि आता बघा स्वतःकडे, टिळकांच्या स्वप्नातले गणेशोत्सव तुम्ही साजरे करताय असं